वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण या कार्यक्रमांची वाट महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी पाहत असतो। अहमदनगरमधील विळद घाट इथल्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात काल स्नेहसंमेलनाचा रिदम 2019 हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात संपन्न झाला। यावेळी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि कोकबन ऑटोमेशनचे संचालक मयुरेश पिंपळकर, गरवारे पॉलिस्टर औरंगाबादचे व्यवस्थापक अनुभव कुमार बिर्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विखे पाटील फाउंडेशनचे ट्रस्टी वसंतराव कापरे हे होते। महाविद्यालयाचे प्राचार्य उदय नाईक, डेप्युटी डायरेक्टर सुनील कल्हापुरे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते। दीप प्रज्वलन आणि स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील तसेच स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करण्यात आला। संसाधनं उपलब्ध असण्यापेक्षा उपलब्ध संसाधनांचा आणि सोयी सुविधांचा वापर आपण कसा करतो यावर आपली प्रगती अवलंबून असते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 100% प्रयत्न करून यश खेचून आणा असं आवाहन मयुरेश पिंपळकर यांनी केलं। तंत्रज्ञानाबरोबर मानवी मूल्यांची जोपासना व्हायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केलं। When you enter into any organization, some of you after graduation probably will go for higher education. Some of you will enter into corporate world. Now these first 5 years are going to set the direction for rest of your life. And these first 5 years you have to basically your image or your writing, your resume, every time or everything you are doing there. Okay, there you have to exhibit two qualities. One is of course your performance, the result which you are going to produce. But apart from your performance, what is also required is the human values which you exhibit that time or working there. So what are these human values and how does it matter? How they help you to produce better results? याच महाविद्यालयात झालेल्या संस्कारांमुळे आज हे पद मिळाले अशी प्रांजळ कबुली अनुभव कुमार बिर्ला यांनी दिली। त्यांनी महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या। इसमें एक चीज था, जैसे आज कॉलेज में इतने समय के बाद आना हुआ है तो जिस हिसाब से रास्तों में टर्न, लेफ्ट टर्न, राइट टर्न, लेफ्ट टर्न, राइट टर्न करते करते कॉलेज के एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक तक पहुंचे, उसमें एक चीज समझ में आती है, जिस हिसाब से हम लोगों का बोर्ड है, जिस हिसाब से हम लोगों की टर्निंग्स हैं, जिस हिसाब से हम लोगों का अंडरस्टैंडिंग विद रिस्पेक्ट टू चीजों को जानने का प्रारूप है, विद रिस्पेक्ट टू स्टडी, वो बिल्कुल एक अलग महत्व रखता है। तो जिस हिसाब से आज टर्निंग्स जो मिली, जो कि हम एक समय में बिल्कुल स्ट्रेट रोड पकड़ के सीधा कॉलेज आते थे, वो आज नहीं मिला। कभी लेफ्ट कभी राइट, कभी लेफ्ट कभी राइट करते करते आज एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक में यही सेम चीज हम लोग के जीवन में भी है। अध्यक्ष स्थानावरून बोलताना वसंतराव कापरे यांनी विखे पाटील महाविद्यालयाच्या कामाचं कौतुक केलं। त्यांनी मराठीतून केलेल्या भाषणानं उपस्थितांची मनं जिंकून घेतली। आता तुम्हाला दोघांनी पण तुमच्या अगोदरच्या काही वर्ष इथे शिकलेल्या माणसांनी त्यांनी यशस्वी माणसे दोघं पण बिर्ला हे तर मोठ्या कंपनीत गरवारे जे आहे औरंगाबाद युनिट त्याचे ते जनरल मॅनेजर आहेत, मोठी पोस्ट आहे, पिंपळकरांचं स्वतःची कंपनी आहे। आयुष्य जगत असताना हसत जगायचं का रडत जगायला आपण ठरवायचं। मी तर हसत जगायला आवडतो मला, आणि ते पण पॉईंटच्या दृष्टिकोन ठेवतो। आयुष्य नेहमी चांगलं असतं, नवीन गोष्ट घडत राहते, आपण त्यात प्रगती करत सुधारणा करतो। जगामध्ये सगळं बदलत चाललेलं आहे, जगामध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे, जीवन पूर्वीपेक्षा फार कठीण होत चाललेलं आहे। माझ्या काळात एवढं सोपं होतं, सहज होतं। म्हणजे माझा मुलगा हायस्कूलला शिकला त्यावेळेस 15 रुपये होती, 15 रुपीज वॉज मंथली फी फॉर कॉन्व्हेंट स्कूल। आता सगळ्या फी वाढलेल्या आहेत। यानंतर वर्षभर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, कला यामध्ये देखील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभाग घेतात। यावेळी पद्मश्री ट्रॉफी, इंटर कॉलेज स्पर्धा, विद्यापीठ पातळीवरच्या स्पर्धा आदींमध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। याशिवाय महाविद्यालयात PhD मिळवलेल्या प्राध्यापकांना देखील
यावेळी सन्मानित करण्यात आलं। या महाविद्यालयामध्ये पद्मश्री ट्रॉफी आयोजित केलेली होती। यामध्ये खेळ, संगीत, कला यामध्ये मुलांनी विविध पारितोषिकं मिळून आपले कलागुण दाखवलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध सेमिनार महाविद्यालय नेहमी आयोजित करते। आजही हा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम की जो रिदम 2019 नावाचा आहे, हा कार्यक्रम चांगल्या रीतीने संपन्न झालेला आहे। रिदम 2019 या कार्यक्रमाअंतर्गत मुलांनी विविध कला प्रकार सादर केलेले आहेत। असेच उपक्रम या कॉलेजमध्ये इथून पुढेही होत राहतील। यामध्ये सर्वस्वी डेप्युटी डायरेक्टर श्री सुनील कलापुरे साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय नाईक सर आम्हाला वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन करतात। मी प्राध्यापक पंकज अवतडे, विठ्ठलराव विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत आहे। या पदाअंतर्गत, या विभागाअंतर्गत येणारे सर्व कला व क्रीडा या विविध स्तरावर खेळले जाणारे उपक्रम जे पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत झोनल व युनिव्हर्सिटी लेवल या ठिकाणी खेळले जातात। तर त्या अंतर्गत आम्ही कला क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कला, उदाहरणार्थ ऑन द स्पॉट पेंटिंग, त्यानंतर क्लासिकल सिंगिंग, स्किट, मिमिक्री, रांगोळी, ऑन द स्पॉट फोटोग्राफी या विविध कला प्रकारामध्ये आपण पार्टिसिपेट केलं आहे आणि त्याचप्रमाणे तेथे जिंकून आपण पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ स्तरावरही 2 विभागामध्ये आपण द्वितीय व तृतीय बक्षीस मिळवलेलं आहे। यानंतर सुरुवात झाली सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला। यामध्ये उद्घाटनानंतर अनेक सांघिक पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं। त्यानंतर विद्यार्थ्यांची पावलं व्यासपीठावर थिरकली आणि सर्वांनी एकच जल्लोष केला। बॉलिवूडमधील गाणी, भक्तिगीतं, स्टेबल डान्स, ब्रेक डान्स, गायन, रॅम्प वॉक अशा कला प्रकारांनी कार्यक्रमाला चांगलाच रंग चढला। प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॉलेज जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण होता। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टेक्निकल डायरेक्टर डॉक्टर PM गायकवाड आणि सेक्रेटरी जनरल डॉक्टर B सदानंदा यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी अजिंक्य दंडवते, मेट्रो न्यूज, अहमदनगर।